पुण्याच्या कोंढवातील गणेश काळे हत्या प्रकरण आणि या प्रकरणी गणेश काळेची हत्या ही टोळी युद्धातूनच झाली आहे अशी आता बातमी समोर येतेय। हत्येचा मुख्य सूत्रधार बंडू आंदेकर असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। त्याहून महत्त्वाचं म्हणजे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्याकरता बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्या सांगण्यावरून हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर येतेय। या सगळ्या प्रकरणी अधिक माहिती घेण्याकरता थेट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल धर्माधिकारी, अमोल, आपण पाहतोय कोंढवा प्रकरण आणि जसजसा तपास पुढे जातोय तसतसे नवनवे खुलासे होत आहेत। नक्कीच खरं तर गणेश काळे याचा जो खून झालेला आहे तो अतिशय भीषण स्वरूपाचा झालेला आहे आणि यानंतर पुण्यामध्ये पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकल्याचं पाहायला मिळतंय। आंदेकर टोळी ही संपूर्ण कारागृहामध्ये असताना सुद्धा पुण्यामध्ये गुन्हेगारी घडतीये हे चित्र पाहायला मिळते आणि हे अतिशय गंभीर आहे। या 2 दिवसापूर्वी गणेश काळेचा जो खून झालेला आहे त्या खुनाचा मास्टर माइंड हा बंडू आंदेकर असल्याचं समोर आलेलं आहे आणि बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर आणि स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरूनच ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येते। मुळात गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे। समीर काळे जो वनराज आंदेकर याच्या हत्येतील प्रमुख आरोपी आहे आणि तो सध्या कारागृहामध्ये आहे आणि त्याच्याच भावाचा बदला आहे तो आंदेकर टोळीने घेतल्याचं या संपूर्ण घटनेतून पाहायला मिळते। जो गणेश काळे याचा खून झालेला आहे त्याच्या प्रकरणी जवळपास 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 2 जण हे अल्पवयीन आहेत, मात्र मुख्य सूत्रधार हा बंडू आंदेकर असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे बंडू आंदेकर हा सध्या आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये कारागृहामध्ये असला तरी कारागृहातून ही सगळी सूत्र चालवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। दुसरं म्हणजे कृष्णा आंदेकर जो नंदुरबार कारागृहामध्ये होता, मात्र तो गेल्याच आठवड्यामध्ये एका गुन्ह्यात तपासासाठी त्याला पुण्यामध्ये आणलेलं होतं आणि या दरम्यान ज्यावेळेस त्याला चौकशीसाठी तपासणीसाठी ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं त्यावेळेस हे गणेश काळेचे जे मारेकरी आहेत ते तिथं भेटलेले होते आणि तिथंच तो कट शिजल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। अशी धक्कादायक माहिती काल समोर आलेली आहे। काल या तिन्ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यांना आता 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पण या संपूर्ण गणेश काळे याच्या खून प्रकरणामध्ये आपण पाहतोय की पुन्हा एकदा टोळी युद्ध आहे ते पुण्यामध्ये भडकलेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा सातत्याने निर्माण होतोय। एकीकडे संपूर्ण आंदेकर टोळी ही कारागृहामध्ये आहे, त्यांचं वर्चस्व उद्ध्वस्त करण्याचं काम पुणे पोलीस करतायत, पण दुसरीकडे बंडू आंदेकर जो आहे तो मात्र कारागृहामध्ये राहून सुद्धा टोळी सक्रिय ठेवत असल्याचं या घटनेमधून पाहायला मिळालेलं आहे। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।